हॅलो अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज आपण 23 जानेवारीची इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज बघूया काय आहे. ओके, फर्स्ट न्यूज आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी साईन केलेले आहे 31 मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, ज्याची वर्थ आहे 6.25 लाख करोड ॲट दावोस इथे. ओके, सो बघूया आता की कोणाकोणासोबत हे जे MOUs आहे ते साईन केलेले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. सो 31 MOU साईन केलेले आहे वर्थ ₹6,25,457 करोडचं ड्युरिंग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिट, जे की झालेले आहे डॅवोस इथे. ओके, सो स्टील, मेटल, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज आणि सोलार मॉड्यूल्स, तर हे जे सेक्टर्स आहे हे सेक्टर्स कव्हर करण्यात आलेले आहे या MOUs मध्ये. म्हणजे हे जे सेक्टर्स आहे स्टील, मेटल्स, रिन्युएबल एनर्जी वगैरे, यामध्येच ते जे MOUs आहे ते साईन करण्यात आलेले आहे. सो मेजर इन्व्हेस्टमेंट काय आहे तर JSW ग्रुप यांनी 3 लाख करोड जे आहे ते केलेले आहे फॉर ग्रीन ट्रान्सफॉर्मेशन करता. टाटा ग्रुपने 30,000 करोड अक्रॉस मल्टिपल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. वॅर एनर्जी 30,000 करोड ग्रीन एनर्जी आणि सोलार कंपोनंट्समध्ये, आणि त्यामुळे काय होईल 7,500 जॉब क्रिएट सुद्धा होईल. नेक्स्ट आहे ब्लॅकस्टोन पंचशील रिअलिटी, याच्यामध्ये 25,000 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे फॉर डाटा सेंटर्स करता, आणि त्यामुळे 500 जॉब सुद्धा क्रिएट होणार आहेत. इरू लर्निंग सोल्युशन्स, त्यामध्ये 20,000 करोड हे एज्युकेशन मध्ये इन्व्हेस्ट करण्यात आलेले आहे. नेक्स्ट ZR2 ग्रुप 17,500 करोड इन इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड ऑटोमोबाईल्स मध्ये, त्यामुळे सुद्धा 4,000 जॉब्स जे आहे ते क्रिएट होणार आहेत. नेक्स्ट MOUचं जॉब क्रिएशन आणि काही की बघूया आपण MOUचे, ते आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 16,500 करोड हे डिफेन्स सेक्टर करता सुद्धा इन्व्हेस्ट करण्यात आलेले आहे या MOU मध्ये, आणि त्याच्यामुळे 2,450 जॉब सुद्धा क्रिएट होणार आहेत. नेक्स्ट पॉवरिन ऊर्जा, यामध्ये 15,299 करोड हे ग्रीन एनर्जी करता इन्व्हेस्ट करण्यात आलेले आहे या MOU मध्ये, आणि त्यामुळे सुद्धा 4,000 जॉब्स जे आहे जॉब क्रिएशन होणार आहेत. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी टोटल असे 31 MOUs साईन केलेले आहे, ज्याची वर्थ आहे 6.25 लाख करोड, आणि हे केलेले आहे त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिट जे होतं डॅवोस इथे, तिथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे जस्टिस आलोक अराधे यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणून. तर बघूया आता सविस्तरपणे न्यूज. जस्टिस आलोक अराधे यांनी शपथ घेतलेली आहे ॲज अ बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणून. ओके, आणि यांना शपथ कोणी दिलेली आहे तर गव्हर्नर CP राधाकृष्णन यांनी शपथ दिलेली आहे त्यांना राजभवन मुंबई इथे, आणि डेप्युटी CM एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रेझेन्समध्ये ही शपथ देण्यात आलेली आहे. जस्टिस अराधेची ट्रान्सफर जी आहे ते रेकमेंड केलेली आहे सुप्रीम कोर्टचे कोलॅजियमनी, आणि अप्रूव्ह केलेली आहे प्रेसिडेंट ऑफ इंडियानी अंडर आर्टिकल 222 यामध्ये. ओके, अंडर आर्टिकल 222 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रिव्हियसली ते सर्व करत होते ॲज अ चीफ जस्टिस म्हणून तेलंगणा हायकोर्ट इथे, आणि अपॉइंट करण्यात आल्यानंतर त्यांना ॲडिशनल जज म्हणून मध्य प्रदेश हायकोर्ट इथे 2009 मध्ये, आणि 2011 मध्ये त्यांना परमनंट जज म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं. ओके, नेक्स्ट तर त्यांच्या ट्रान्सफर नंतर आता जे सुजोय पॉल आहे त्यांना सुद्धा अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून तेलंगणा हायकोर्ट इथे अंडर आर्टिकल 223 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो बघूया आता काय आहेत हे आर्टिकल 222 आणि आर्टिकल 223 कॉन्स्टिट्यूशनचे. सो आर्टिकल 222 हे जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल, ते आहे फॉर ट्रान्सफर ऑफ हायकोर्ट जजेस. नेक्स्ट आर्टिकल 223 हे कॉन्स्टिट्यूशनल जे आर्टिकल आहे ते रेफर करतं अपॉइंटमेंट ऑफ ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. ओके, सो जस्टिस आलोक अराधे यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणून, आणि त्यांना जे अपॉइंट करण्यात आलेलं आहे तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने ते अप्रुव्हल दिलेलं आहे अंडर आर्टिकल 222 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट त्यांच्यानंतरच आर्टिकल 223 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्येच
तेलंगणा हायकोर्ट इथे जस्टिस सुजय पॉल यांना सुद्धा अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे झारखंड कॅबिनेटने अप्रूव्ह केलेला आहे हेल्थ इन्शुरन्स स्कीम फॉर स्टेट एम्प्लॉय आणि पेन्शनर्स करता. तर बघूया काय त्याच्यामध्ये येणार आहे, काय त्या स्कीम मध्ये काय काय इन्क्लूड आहे. सो झारखंड कॅबिनेटनी जिथले झारखंडचे जे चीफ मिनिस्टर आहेत हेमंत सोरेन यांनी अप्रूव्ह केलेलं आहे हेल्थ इन्शुरन्स स्कीम स्टेट एम्प्लॉय आणि पेन्शनर्स करता. सो हे स्कीम ऑफर करणार आहेत कॅशलेस ट्रीटमेंट कव्हरेज अप टू 5 लाख ॲन्युअली फॉर जनरल इलनेस करता आणि 10 लाख फॉर क्रिटिकल इलनेस करता एम्प्लॉय आणि त्यांचे जे डिपेंडंट्स आहेत त्यांच्या करता. नेक्स्ट आता की डिटेल्स बघूया स्कीम्सच्या. सो मंथली 500 डिडक्शन होणार आहे फ्रॉम द 1000 हेल्थ अलाउन्स मधनं फॉर स्टेट एम्प्लॉय करणं ओके. आणि रिटायर्ड एम्प्लॉय जे आहे त्यांना ऑप्शन मिळणार आहे बाय पेइंग 6000 ॲन्युअली. बेनिफिशियरीज आहे जे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 1.75 लाख स्टेट एम्प्लॉईज आणि 2.25 लाख रिटायर्ड एम्प्लॉईज. तर ऑल इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर्स, फॉर्मर MLAs अँड एम्प्लॉईज ऑफ बोर्ड अँड कॉर्पोरेशन्स, तर हे सगळे इन्क्लूड आहे बेनिफिशियरीज मध्ये जे या स्कीमला अवेल करू शकतात. ओके, ही जी ऑफर आहे ते घेऊ शकतात. ओके, सो झारखंड कॅबिनेटनी आणि झारखंडचे जे चीफ मिनिस्टर आहेत हेमंत सोरेन यांनी अप्रूव्ह केलेली आहे एक स्कीम. ती स्कीम आहे हेल्थ इन्शुरन्स स्कीम फॉर स्टेट एम्प्लॉय करता आणि पेन्शनर्स करता. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट लिंक्डइननी अपॉइंट केलेला आहे दीपक अग्रवाल यांना चीफ AI ऑफिसर म्हणून. तर बघूया लिंक्डइनने अपॉइंट केलेला आहे दीपक अग्रवाल यांना त्यांचे न्यू चीफ AI ऑफिसर म्हणून. अग्रवाल ज्यांना 24 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे इन इंजिनिअरिंग आणि AI मध्ये. तर 8 वर्ष त्यांनी AI मध्ये ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे, रोल केलेला आहे. त्यानंतर आता ते लिंक्डइन मध्ये परत रिटर्न आलेले आहेत. नेक्स्ट त्यांची जी लिडरशिप आहे त्यामध्ये इन्क्लूड आहे पोझिशन्स ॲट पिंटरेस्ट आणि याहू. ओके, इथे पण त्यांनी वर्क केलेलं आहे. त्यांना भरपूर सारा 24 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे AI इंजिनिअरिंग आणि AI मध्ये. नेक्स्ट रिसेंट AI डेव्हलपमेंट्स काय आहे लिंक्डइनचे अंडर अग्रवालच्या लिडरशिपमध्ये लिंक्डइन हे कंटिन्यू करणार आहे इनोव्हेट विथ AI टेक्नॉलॉजीज. ओके, सो रिसेंटली ही जी प्लॅटफॉर्म आहे लिंक्डइन यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे एक AI बेस्ड फीचर जे असिस्ट करेल जॉब सीकर्सला आणि रिक्रुटर्सला. हे फीचर हेल्प सुद्धा करेल जॉब सीकर्सला अलाइन करण्याकरता त्यांचे स्किल्स आणि जॉब ओपनिंग्स. आणि यांचा उद्देश आहे इम्प्रूव्ह करणे चॅलेंजिंग प्रोसेसेस ऑफ जॉब सीकर्स आणि रिक्रुटर्सला. ओके, सो हे काही रिसेंट AI डेव्हलपमेंट्स आहे जे की लिंक्डइननी केलेले आहे. जसे की AI बेस्ड फीचर त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे असिस्ट करण्याकरता जॉब सीकर्स आणि रिक्रुटर्सला. नेक्स्ट लिंक्डइन बद्दल बघूया. सो फाउंड झालेला आहे 5 मे 2003 मध्ये. हेडक्वार्टर आहे सनीवेल कॅलिफोर्निया US इथे. फाउंडर्स आहे रेड हॉफमॅन आणि एरिक ली. CEO आहे एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन रॅन रोझलॅन्स्की. ओके, सो लिंक्डइनने अपॉइंट केलेला आहे दीपक अग्रवाल यांना ॲज अ चीफ AI ऑफिसर म्हणून. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट ओके, सो कालच आपण न्यूज घेतलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून USAचं. त्यांनी काही अनाउन्समेंट सुद्धा केलेले आहे. आणि आज बघूया की या न्यूजमध्ये काय आहे. सो या न्यूजमध्ये आहे की US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन केलेला आहे जो की आहे रिस्टोर करण्याकरता नेम नॉर्थ अमेरिकाचं जे टॉलेस्ट पीक आहे त्याचं रिस्टोरेशन करण्याकरता त्याचं नेम जे आहे ते नेम रिस्टोर करण्याकरता एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्यांनी साईन केलेला आहे. सो त्याचं नेम जे आहे देनाली होतं. सो त्यांनी देनाली हे नाव चेंज केलेलं, रिस्टोर केलेलं आणि काय केलेलं त्याचं माउंट मॅककिनली. ओके, सो मॅककिनली ऑलरेडी ते नाव होतं आणि ते त्यांनी रिस्टोर केलेलं आहे. हा जो मूव आहे हा रिव्हर्स नेम चेंज मेड बाय फॉर्मर प्रेसिडेंट बराक ओबामा इन 2015. सो 2015 मध्ये बराक ओबामानी हे चेंज केलेलं होतं, नाव चेंज केलेलं होतं. नंतर जे की देनाली आहे
देनाली अलास्का नेटिव्स ऑफ सेंचुरीज, तर यांच्याकडनं ते नाव त्यांनी यूज केलेलं होतं, अडॉप्ट केलेलं होतं. नेक्स्ट हिस्टोरिक बॅकग्राऊंड काय आहे आता माउंटेन्सच्या नावाबद्दलचं बघूया आपण. हे जे पीक आहे हे लोकेटेड आहे अलास्का रेंज, 20,310 फीट टॉल आहे ते, आणि त्याला म्हटलं जातं देनाली बाय इंडिजिनियस कोयाकू पीपल लॉंग बिफोर कॉलनर पॉवर्स अराइव्ह. जे कर्नल पॉवर जे आहे ते येण्याआधी तिथे जे कोयाकू पीपल होते, इंडिजिनियस कोयाकू पीपल, तर त्यांनी हे देनाली नाव दिलेलं होतं. मॅककिनले हे नाव नंतर फर्स्ट देण्यात आलेलं बाय गोल्ड प्रॉस्पेक्टर यांनी दिलेलं 1897 मध्ये, आणि ऑफिशियली हे नाव अप्रूव्ह केलेलं फेडरल गव्हर्नमेंटने अडॉप्ट केलेला 1917 मध्ये. ओके. नेक्स्ट ओबामानी नंतर ते ओबामानी नंतर चेंज केलेलं ते नाव देनाली बाय ओबामा ऍडमिनिस्ट्रेशन इन 2015. तर जे इंडिजिनियस पीपल आहे ते त्याच्या ट्रेडिशनला फॉलो करत त्यांनी हे देनाली नाव आहे ओबामाच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांनी हे दिलेलं 2015 मध्ये. ओके. सो ट्रम्प यांनी रिस्टोर केलेलं आहे नाव नॉर्थ अमेरिकाचे जे टॉलेस्ट पीक आहे माउंट मॅकले याचं नाव रिस्टोर केलेलं आहे जे की देनाली होतं. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट सेंटरने लॉन्च केलेला आहे एंटिटी लॉकर फॉर इफिशियंट बिझनेस डॉक्युमेंट मॅनेजमेंट करता. तर जसं डिजी लॉकर आहे, डिजी लॉकरमध्ये सगळे आपले डॉक्युमेंट्स आपण सेफ ठेवू शकतो, तसेच आता एक गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे एंटिटी लॉकर. हे एंटिटी लॉकर काय आहे तर हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे की डिझाईन करण्यात आलेलं आहे रिव्हॉल्युशनाइज करण्याकरता, मॅनेजमेंट स्टोरेज करण्याकरता आणि व्हेरिफिकेशन करता बिझनेस आणि ऑर्गनायझेशनल डॉक्युमेंट्स. तर त्यामध्ये काही की फीचर्स आहे एंटिटी लॉकरचे, जसे की सेक्युअर क्लाउड बेस्ड सोल्युशन मिळणार आहे आणि इंटिग्रेशन विथ गव्हर्नमेंट सिस्टीम. तर हे की फीचर्स आहे एंटिटी लॉकरचे. ओके. नेक्स्ट बघूया. फर्स्ट क्वेश्चन, विच इंडियन स्टेट गव्हर्नमेंट, कोणत्या इंडियन स्टेट गव्हर्नमेंटने 31 MOU साईन केलेले आहे ज्याचा वर्थ आहे 6.25 लाख करोड ॲट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिट, जे की होतं डावोस इथे. तर ते केलेलं आहे महाराष्ट्राने. नेक्स्ट, हु वॉज रिसेंटली स्वॉर्न इन ॲज द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. तर बॉम्बे हायकोर्ट इथे कोणी शपथ घेतलेली आहे ॲज अ चीफ जस्टिस म्हणून, तर ती घेतलेली आहे जस्टिस आलोक अराधे यांनी. नेक्स्ट, विच स्टेट कॅबिनेट यांनी अप्रूव्ह केलेला आहे हेल्थ इन्शुरन्स स्कीम जी की प्रोव्हाइड करेल कव्हरेज अप टू 10 लाख फॉर स्टेट एम्प्लॉय आणि पेन्शनर्सला अलॉंग विथ अदर इनिशिएटिव्स. तर ते आहे झारखंड कॅबिनेट. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू चीफ AI ऑफिसर ऑफ लिंक्डइन. तर चीफ AI ऑफिसर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे लिंक्डइन तिथे. सो कोणाला अपॉइंट केलेला आहे? दीपक अग्रवाल यांना. नेक्स्ट, हु साइंड द एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ऑफ रिस्टोरिंग द नेम ऑफ नॉर्थ अमेरिकाज टॉलेस्ट पीक टू माउंट मॅकलेन. सो मॅककिनली. तर कोणी साईन केलेलं आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर रिस्टोर करण्याकरता नॉर्थ अमेरिकाचे जे टॉलेस्ट पीक आहे त्याचं नाव जे की होतं देनाली, याला रिस्टोर करण्याकरता माउंट मॅककिनली हे नाव रिस्टोर करण्याकरता कोणी साईन केलेलं आहे? सो ते केलेलं आहे US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पने. विच मिनिस्ट्री यांनी डेव्हलप केलेली आहे एंटिटी लॉकर प्लॅटफॉर्म. सो एंटिटी लॉकर प्लॅटफॉर्म जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी लॉन्च केलेली आहे. फॉर कशा करता? जे बिझनेस आणि ऑर्गनायझेशनल डॉक्युमेंट्स आहेत त्यांना सेफ अँड सिक्युअर ठेवण्याकरता. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.